डिग्री सेल्सिअसवर देखील तो जळत नाही, मात्र या ठिकाणी तो जळल्याचं निदर्शनात आलेलं आहे. बघा, सामान्यतः ब्लॅक बॉक्स अशा एक यंत्र आहे की जे क्रॅश दुर्घटना किंवा असा कुठलाही असं काही झालं तर ते रिट्रीव्ह करून म्हणजे त्याला शोधून त्याच्यामधून बऱ्याच जे माहिती आहे, खास करून पायलट जे काही एकमेकांशी बोलले किंवा टावरशी बोलले की वगैरे जे आतली जे काही त्यांच्या पायलट को पायलटची चर्चा असते, हे सगळं त्यामध्ये रेकॉर्डिंग असते. सोबत काही आणखीन पण डिटेल्स विमानाच्या संबंधित काही टेक्निकल डिटेल्स पण असतात. ते दोन प्रकारचे आहे. FDR असते, फ्लाईट डेटा रेकॉर्डर, आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. तर हे ब्लॅक बॉक्स एक असा यंत्र त्यामुळेच विमानामध्ये हे असते की या अर्थानं कुठल्याही अशा दुर्घटनामध्ये खरी जे माहिती आहे किंवा चौकशी जे चालते त्यामध्ये ते मदत मिळते. आता या ब्लॅक बॉक्सच्या काही जाणकारी अशी मिळत आहे की काही डॅमेज झालेलं आहे पूर्णपणे. इथे आपल्याकडे मी तुम्हाला सांगतो जे मला माहिती आहे प्रारंभिक, मला फायनल काही डिटेल्स अजून माहीत नाही आहे, कारण मी स्वायत्त संस्था AIB कडे कोणी पण आम्ही चौकशी करू शकत नाही. ते त्यांचाच अहवाल त्यांच्याकडेच राहते आणि ते मग योग्य वेळी ते बाहेर देते. आता नेमका काय झालं मला माहीत नाही, पण एक नक्की आहे की अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे. तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल. आता मला एक्झॅक्टली माहीत नसताना मी या विषयावर अधिक मी बोलू इच्छित नाही. सर, दादांचा ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या